मी असं गृहीत धरतो, असं होणार नाही आहे, पण मी गृहीत धरतो की उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात या 4 राज्यांमधून विरोधी पक्षाला एकही जागा मिळणार नाही असं मी गृहीत धरतो थोड्या वेळासाठी. तसं जरी गृहीत धरलं तरी यांचा आकडा 225च्या पुढे जात नाही. चंद्रकांत दादांनी निवडून येऊन दाखवावं यावेळेला कोथरूडमध्ये. असं मी नाही, भारतीय जनता पक्षाचे लोक म्हणतात. हे चित्र दुसऱ्या बाजूला अशाहीसाठी मी सांगतो की ही जी राज्यांची विभागणी झालेली आहे दक्षिण आणि उत्तर अशी, त्याच्यामध्ये नॉर्थ ईस्टमध्ये त्यांना बऱ्याच राज्यांमध्ये आसामसह आघाडी होती. नॉर्थ ईस्टचं यांचं गणित मणिपूरच्या घटनेनंतर बिघडलेलं आहे, कारण मणिपूर आणि एकूण नॉर्थ ईस्टच्या लोकांमध्ये स्वतःची एक अस्मिता जागृत झालेली आहे. त्यांना आवडलेलं नाही मणिपूरमध्ये, सगळ्या धर्मियांना कोणालाच आवडलेलं नाही. काय तर आत्ता स्थिती अशी आहे की हे जे सगळं बलाबल पाहिलं आणि मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो, मी असं गृहीत धरतो, असं होणार नाही आहे, पण मी गृहीत धरतो की उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात या 4 राज्यांमधून विरोधी पक्षाला एकही जागा मिळणार नाही असं मी गृहीत धरतो थोड्या वेळासाठी. तसं जरी गृहीत धरलं तरी यांचा आकडा 225च्या पुढे जात नाही. यांचा आकडा 250पर्यंत जरी गेला तरी पुढचं कार्य करायला नितीन गडकरी सक्षम आहेत. या सरकारचं 50 बहुमत पूर्ण झालं तर भाजपा अंतर्गत मोदी शहांना जबरदस्त आव्हान मिळणार आहे. आणि यांची हे दोघं तर जातात, ते तर मुख्य आहे आपलं सगळ्यात पहिलं. भाजप तर जायलाच पाहिजे, पण हे आधी जायला पाहिजेत, ते होणार आहे. त्यामुळे हा आत्मविश्वास घेऊन सामोरं गेलं पाहिजे की होय हे होणार आहे, आम्ही ते करणार आहोत आणि ते होण्यासारखं आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 50च्या आसपास झाले असतील, आता नक्की आकडा माझ्याकडे सांगता नाहीत मला सभांचा. त्या सभांचा फीडबॅक मी आपल्याला सांगतो. कोथरूडमध्ये तुम्हाला सगळीकडे भाजपचं वातावरण दिसेल, पण हे वातावरण परभणीत नाही. रामाचं जे काही वातावरण यांनी तयार केलं ते फक्त महाराष्ट्रात होतं आणि उत्तर प्रदेशमध्ये होतं. मी स्वतः राजस्थानमध्ये 3 दिवस जयपूरला होतो, तिथं कुठेही हे वातावरण नव्हतं. तर हे फार आता काय होतं, आपल्याला कोथरूडला गेलं की आपल्याला वाटतं देशभरात भाजप येणार, असं नाही. कोथरूडला चंद्रकांत दादा पण निवडून येणार नाहीत, बाकी त्याची काय गोष्ट आहे. चंद्रकांत दादांनी निवडून येऊन दाखवावं यावेळेला कोथरूडमध्ये. असं मी नाही, भारतीय जनता पक्षाचे लोक म्हणतात. गणित राज्याचं जर पाहिलं तर राज्यामध्ये 2 व्यक्तींबद्दल आम्हाला प्रचंड सहानुभूती आढळली. आणि आम्ही सभेला जातो म्हणजे आम्ही तिथे पोचलो 4:30ला, 5ला सभा केली आणि 8ला निघालो असं करत नाही. आम्ही शक्यतोवर मुक्कामाला जातो. चंद्रकांत भाऊंना माहिती आहे, आम्ही अकोल्याला मुक्कामालाच गेलो होतो. आम्ही लोकांशी बोलतो, सकाळपासून तिथल्या अनेकांशी बोलतो, गावातले काही साहित्यिक कलाकार ते पण भेटीला येतात, सगळ्यांशी बोलतो. असं हे सिलसिला चालू आहे मे महिन्यापासून. आणि त्याच्यामध्ये आमच्या असं लक्षात आलं, आणि त्याला कदाचित चंद्रकांत भाऊ सगळ्यात जास्त, मी परभणीचा आणि ते अकोल्याचे, त्यांना जास्त माहिती आहे, ते देतील माहिती. आणि मी हे टाळ्या घेऊ वाक्य नाही आहे भाषणाचं. या वाक्यानंतर कृपया टाळ्या वाजू नका, काही त्याची गरज नाही. पण लक्षात घ्या, समजून घ्या की यांना पाडणारा सगळ्यात मोठा उत्सुक असलेला वर्ग हा शेतकरी वर्ग आहे. त्याचं कारण यांनी शेतीमालाच्या भावाशी केलेले खिलवाड. 10,000 रुपयाचं सोयाबीन 4,300 आज चालू आहे भाव. 4,000. माझ्या गावाकडे, आम्हीच काल गावाकडे गेलो तर मी म्हणलं विकून टाका सोयाबीन, कारण ते विकलं नाही तर त्याचं वजन कमी होतं. एकूण नुकसानीचाच मामला होतो. 43 रुपयाला सोयाबीन जात आहे. कापूस जो 9,000चा भाव होता 6,000वर आहे. एकही पीक शाश्वती नाही ज्याला भाव आहे. आणि हा कळीचा सगळ्यात या निवडणुकीतला मुद्दा धर्मांधतेचा पुणे शहरात असेल, तो कदाचित संभाजीनगरमध्ये असेल, कदाचित तो मुंबईमध्ये असेल, पण तो परभणीमध्ये, नांदेडमध्ये, अकोल्यामध्ये, अमरावतीमध्ये तो मुद्दा नाही. कारण तिथे सगळे हिंदू यांच्यापेक्षा चांगले हिंदू आहेत पहिल्यापासून. चंद्रकांत भाऊनं विचारलं, आमच्या गावातले 10-15 लोक असे की जे आंघोळ केले की धोतर बितर नेसतात की देवांना पाणी घालून जातात. ते खरे हिंदू आहेत ना, चांगले हिंदू ते आहेत. हे देवाला पाणी पण घालत नाहीत, फक्त राजकीय राम यांना पाहिजे ना. यांचा राम राजकीय आहे, तो भ्रुकुटी टाठे असा पाहतो एकदम. अरे आमचा राम म्हणलं आम्ही कुटुंबवत्सल आहे, त्याला बायको पण तो घेऊन जातो सोबत. आमचा राम नाही, तो बायको पण सोबत. तर तिथं हिंदुत्वाचा मुद्दा नाही आहे, कारण की ते हिंदूच आहेत. आणि त्यांचे ओरिजिनल हिंदू इथॉस जो असतो भारताचा आहे तो त्यांचा तो तगडा आहे. त्याच्यात काही त्यांना हिंदू मुस्लिम आणि मुस्लिमांचे प्रश्नच नाहीत, कारण काय भांडणंच नाहीत. माझ्या गावात 45% मुस्लिम आहेत, 45%.
एक भांडण नाही, दरवर्षी वर्षानुवर्षाची परंपरा आहे. हिंदू सरपंच होतो, मुस्लिम उपसरपंच होतो, संपला मामला. भांडण्याचं काहीच कारण नाही.